गणेशोत्सवात डीजेवर घालण्यात आलेल्या बंदीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळे, गणेश भक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मध्यस्थी करत या प्रश्नावर तोडगा काढला आहे। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात अटी व शर्तींसह मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे। यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले होते। या निर्णयामुळे गणेश मंडळे, गणेश भक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर गणेश भक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडत बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी बुधवारी गणेश भक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत धार्मिक भावना, उत्सवाचे पारंपरिक स्वरूप तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय या सर्व बाबींचा विचार करण्यात आला। चर्चेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मार्गी लागला। यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने मोठे साऊंड सिस्टीम न लावता तसेच अत्यंत मोठ्या आवाजात डीजे न वाजवता मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येईल। मात्र यासाठी संबंधित गणेश मंडळ किंवा डीजे मालकांनी पोलीस प्रशासनाकडे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील। या स्वयं घोषणापत्राद्वारे शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यात येईल। तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले। या निर्णयामुळे गणेश मंडळे आणि डीजे असोसिएशनमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून यंदाचा गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले।